झी 24 तास एक पाऊल पुढे। बिबट्या मुंबईपासून नेवाशातील भेंड्यापर्यंत बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। गेल्या 5 महिन्यात बिबट्यानं 13 जणांवर हल्ला केला। या सगळ्या घटनांमुळे बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे। मे 2012 ठिकाण आरे कॉलनी मुंबई। 5 वर्षाचा मुलगा ठरला बिबट्याचं लक्ष्य। मे 2012 ठिकाण भेंडा खुर्द नेवासा। बिबट्या विहिरीत पडला। चार एप्रिल 2012 ठिकाण निफाड नाशिक। 1 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा घाला। सात एप्रिल 2012 ठिकाण मुलुंड मुंबई। बिबट्याची शाळेत हजेरी। बारा एप्रिल 2012 ठिकाण दिंडोरी नाशिक। बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी। एकोणीस एप्रिल 2012 ठिकाण वणी नाशिक। बिबट्याच्या हल्ल्यात 4 जखमी। 28 एप्रिल 2012 ठिकाण निफाड नाशिक। बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाचा मुलगा ठार। मार्च 2012 ठिकाण रामवाडी नाशिक। बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी। गेल्या 5 महिन्यात बिबट्याशी माणसाचा वारंवार सामना झाल्याचं या घटनांवरून सहज लक्षात येईल। पण या प्राण्याचा माणसाच्या वस्तीतील वावर का वाढलाय? माणसांवरचे बिबट्याचे हल्ले का वाढले आहेत? बिबट्यांवरचे हल्ले रोखणं शक्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून बिबट्याचा वावर असलेल्या भागात त्याच्या दहशतीमुळे जनतेची आता झोप उडाली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।